इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला एक छानसा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पूर्वाने मंजूवर एक चक्रव्यूह रचलेला आहे आणि त्या चक्रव्यूहामध्ये तिला मंजूला पकडायचं असतं, पण मंजूने मात्र ते चक्रव्यूह उधळून लावलेलं आहे आणि आता त्यामध्ये अडकणार आहे तो म्हणजे आर्यन. तर आता हा आर्यन या चक्रव्यूहामध्ये कसा अडकणार आणि पूर्वाचं हे चक्रव्यूह मंजू कसं उधळून टाकणार ते आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर त्वरित सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्वा मंजूकडे आलेली आहे. पूर्वाला सगळं काही ऐकायचं आहे, की मंजूने त्या दिवशी नक्की काय-काय केलेलं होतं आणि म्हणूनच मंजूकडे आलेली आहे. खरं तर घरातल्या सगळ्या सदस्यांना आश्चर्य वाटतंय, की पूर्वा कसं काय आलेली आहे? कारण पूर्वा आणि मंजू यांचं तर 36 आकडा आहे. मग ही पूर्वा आली आहे कसं काय? खरं तर ही पूर्वा आलेली आहे, ती म्हणजे मंजूची दृष्टी खरोखरच गेलेली आहे का? मंजू खरोखरच आंधळी झाली आहे का? हेच पाहण्यासाठी आलेली आहे आणि म्हणूनच ती तिथं जाऊन तिला काही खोचक असे प्रश्न विचारायला लागलेले आहे. पहिल्यांदा ती गेल्याबरोबर मंजूला एकदम खवळायला लागते आणि म्हणते, "मंजू तुला काय वाटतं गं? तू म्हणजे काय अतिशय शूरवीर आहेस का?" हे सगळं सत्या ऐकत असतो, तेव्हा त्याला तर खूपच राग येत असतो. पण सत्या आता एकदम शांत बसलेला आहे. मंजू म्हणते, "काय झालं?" तेव्हा पूर्वा म्हणते, की "तुला एकटीला जाण्याची काय गरज होती? तुला एकटीला एकदम तिथं जाऊन धाड टाकायची काय गरज होती? तुला जर का माहीत होतं ना, की तिथं कोणतरी लपलेलं आहे, तर तू आम्हाला सांगायचं. तू पोलिसांची मदत घ्यायची. तू मला जर का सांगितलं असतं, तर मी तुझ्या मदतीला धावून आले असते. पण तू एकटी जाण्याची गरज काय होती? आणि तू एकटी गेलेली आहेस म्हणून तुझी दृष्टी गेलेली आहे." असं ते सांगतेय. तेव्हा मंजू तिला सांगतेय, की "मला टिप मिळाली होती आणि त्या अगोदर सुद्धा मी त्याला एकट्याला पकडलेलं होतं. म्हणूनच मी त्याला पकडायला गेलेले होते आणि तिथं गेल्यानंतर त्याच्या हातात कसलंच हत्यार वगैरे काही नव्हतं. त्यामुळे मी त्याला सहज पकडू शकते असं मला वाटलं होतं. पण तो माझ्या हातातून पळून गेला आणि त्याने माझ्या डोळ्यामध्ये मिरचीची पावडर म्हणजे मसाला टाकलेला आहे." हे आता त्याने सांगितलेलं आहे. तेव्हा लगेच पूर्वा विचारते, "कोण होता तो?" त्यावेळेस मात्र आता मंजूने आर्यनचं नाव पुढं केलेलं आहे. खरं तर या गोष्टीचा धक्का आता पूर्वाला बसलाय. कारण मंजूने आर्यनचं डायरेक्ट नाव समोर आणलंय म्हणजे आता आर्यनला अटक केल्याशिवाय पर्याय नाही, असं देखील पूर्वाला वाटू लागलेलं आहे. पण ह्याच वेळेस सगळं बोलत असताना पूर्वाच्या डोक्यात विचार येतायत, की खरोखरच ही मंजू आंधळी झालेली आहे का? खरोखरच हिची दृष्टी गेलेली आहे का? का यांनी काय बनाव केलेला आहे? यांनी काय प्लॅन केलेला आहे? जर का हा बनाव असेल किंवा प्लॅन असेल, तर मग मात्र आर्यनचं काय खरं नाहीये. कारण सत्या आणि मंजू मग मात्र त्याला जिवंत सोडणार नाहीत, असं तिच्या डोक्यामध्ये विचार खोळत आहेत. आणि आता तिला बघायचंय, की नक्की ही मंजू अंध झालेली आहे का नाही? पण ती आत्ता सध्या मंजूला काहीच बोलत नाही. ती मंजूचं फक्त निरीक्षण करतेय. ती कशी बोलतेय, कशी वागतेय, ती कशी ऐकते, ती वस्तूंना कशी हात लावतेय, या सगळ्या बारीक-बारीक गोष्टीचा ती विचार करू लागलेली आहे. आणि मुद्दाम मंजूला ती कोसते, की जेणेकरून मंजूला वाईट वाटावं, की तिनं जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळंच तिचे आता डोळे गेलेले आहेत. जर का तिने कदाचित पूर्वाची मदत घेतली असती, तर असं झालंच नसतं. म्हणजे पूर्वा ही मंजूच्या बाजूनं आहे. पूर्वा ही मंजूचं हितच पाहतेय, असं काहीसं तिला तिथे व्यक्त करायचं असतं. पण सत्याला मात्र माहिती आहे, की पूर्वा कधीच मंजूच्या बाजूनं बोलणारी नाहीये. सत्या शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत आहे. सत्याला माहिती आहे, की पूर्वा मुद्दाम वाईट बोलते आहे. सत्या पूर्वाला सांगतो, "तुम्ही जर गेला असतात, तर तुम्ही त्याला पकडू शकला असतात का?" तेव्हा पूर्वा म्हणते, "हो, मी त्याला पकडून आत्ता तुमच्या समोर आणलं असतं." सत्या म्हणतो, "ठीक आहे, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल एके दिवशी." असं सत्या देखील बोललेलं आहे. पण आता पूर्वा तात्यासाहेबांकडे आलेली आहे आणि तात्यासाहेबांना तिने झालेलं सगळं काय सांगितलंय. तात्यासाहेबांना ती सांगते, की मंजूने आता आर्यनच्या विरोधात जबाब दिलेला आहे. तिनं स्पष्टपणे सांगितलंय, की माझ्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकणारा आणि मला अंध बनवणारा आर्यन आहे म्हणल्यानंतर आता मला आर्यनला अटक करणं गरजेचं आहे. तेव्हा आर्यन तिथेच उभा असतो आणि म्हणतो, "तायडे, तुझं काय डोकं फिरलंय का काय? तू मला अटक करणार आहेस का? अगं तू आपल्या घरची पोलीस आहेस. तुला माहिती आहे ना, मला कुणी अटक करू शकत नाही." तेव्हा ती म्हणते, "तू बोलतोयस काय? तुला कळतंय का? घरचे पोलीस नसतात कधीसुद्धा. माझे हात कायद्यानं बांधलेले आहेत आर्यन, लक्षात ठेव. जर का तू सापडलास त्यांना, तर मग मात्र मला तुला अटक करावीच लागणार आहे," असं ती सांगते. आणि त्याचबरोबर ती तात्यासाहेबांना देखील सांगते, "तात्यासाहेब, मला एक गोष्ट वाटतेय, ती म्हणजे खरंच ही मंजू अंध असेल का? खरंच तिची दृष्टी गेली असेल का? असा प्रश्न मला पडलेला आहे."
मला असं वाटतंय की कदाचित तिची दृष्टी गेलीच नसेल तर. मग मात्र तात्यासाहेब देखील म्हणतात असं देखील असू शकतं. कारण मंजू आणि सत्या हे काहीही करू शकतात. त्यांच्या डोक्यामध्ये काही प्लॅन असू शकतात. त्यामुळं आपल्याला कळलंच पाहिजे की खरोखरच मंजू अंध झालेली आहे का? तेव्हा लगेच आर्यन चिडतो आणि म्हणतो, "माझ्या कामावर ना तुम्हाला नेहमी शंका घ्यायची सवय लागलेली आहे. 100% मी काम करून आलेला आहे. 100% ती मंजू आंधळी झालेली आहे. तुम्हाला ना कधीच कोणत्याच गोष्टी खऱ्या वाटत नाहीत. खरं तर तिचे डोळेच काढून तुम्हाला आणून दाखवायला पाहिजे होते. मग तुम्हाला खरं वाटलं असतं." तेव्हा पूर्वा म्हणते, "अरे मूर्ख माणसा, मी काय म्हणते ते नीट ऐक. कारण ती मंजू जर का नाटक करत असेल ना, तर ती घायाळ वाघीण लक्षात ठेव. आत्तापर्यंत तू किती वाईट वागलायस ना, ते लक्षात ठेव. जर का ती अंध नसेल, तर ती घायाळ वाघीण एका पंजात तुझी शिकार करेल. त्यामुळे तुला सावध राहणं गरजेचं आहे." तेव्हा आर्यन चिडतो आणि म्हणतो, "या आर्यनला मारणारा अजून जन्माला यायचा आहे तडे. तुला काय वाटतंय ते मारतील आणि मी शांत राहील? मी शांत राहणारातला नाही. मी त्यांचा बदला घेणार आहे. मी तर सांगितलेलंच आहे तुला." तेव्हा पूर्वा म्हणते, "तू ना अति बोलू नकोस आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नकोस. तुला माहिती आहे का मंजू नक्की अंध झालेली आहे?" तो म्हणतो, "मला अजिबात शहाणपणा तू शिकू नको. मी सांगतोय तुला ना ती अंध झालेली आहे. नेहमी माझ्यावर शंका घ्यायची नाही. मी स्पष्टपणे सांगतोय. मी जे काम केलेलं आहे ते अगदी चोखपणे केलेलं आहे. आणि तुला वाटत असेल की तू मोठी पोलीस ऑफिसर आहेस, तर तुझी ही पोलिसकी माझ्यासमोर चालणार नाही. मी जे बोलतोय ना ते नीट ऐकायचं." असं आता आर्यनच पूर्वाला बोलत असतो. तेव्हा तात्यासाहेब त्याला म्हणतात, "चिरंजीव थोडंसं शांतपणे घ्या. बबडी काय सांगते ते अगदी बरोबर आहे. मंजू किती चालाक आहे ते तुम्हाला माहिती नाहीये आणि सत्या किती चालाक आहे ते देखील तुम्हाला माहिती नाही. त्यामुळं पूर्वा जे म्हणतेय, बबडी जे म्हणतेय ना ते सगळं ऐका. जर का तिच्या डोक्यात काय प्लॅन असेल ना, तर आपल्याला त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे," असं ती सांगते आहे. असं तात्यासाहेब सांगतायत. तेव्हा पूर्वा म्हणते, "हे बघ आर्यन, मी काय सांगते ते नीट ऐक. आता मी मंजूला तुझ्या समोर आणणार आहे आणि मंजूला तुझ्या समोर आणल्यानंतर नक्की तिच्या चेहऱ्यावर कसे भाव उमटतायत ते मी पाहणार आहे. त्याचबरोबर ती तुला पकडायला धावते का ते सुद्धा मी पाहणार आहे. पण तू त्यावेळेस शांत बसायचंय." तो म्हणतो, "तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तू मंजूला माझ्यासमोर आणणार आहे? अगं तिनं काय मला पकडतेय. मीच तिचं काय करतो ना ते बघ," असं तो बोलतो. तेव्हा ती म्हणते, "अरे हे सगळं तुझ्या चांगल्यासाठी चाललेलं आहे. तू असा सगळा डाव विस्कटू नको. हे बघ, ही आपल्याला खूप महत्त्वाची संधी आहे. मी सांगते त्याप्रमाणेच होणार आहे. मंजूला मी तुझ्या समोर आणणार आहे आणि जेव्हा मंजू तुझ्या समोर येईल तेव्हा तुला शांत बसावं लागेल." पण आर्यनला मात्र ह्या गोष्टी मान्य होत नाहीत. पण शेवटी तात्यासाहेबामुळं त्याला हे सगळं मान्य करावंच लागतं. आणि आता पूर्वाने फोन केलेला आहे तो म्हणजे मायाला. आणि मायाला सांगितलंय, "काहीही करून तुम्ही मंजूला मंदिराकडे घेऊन यायचं आहे." तेव्हा ते म्हणते, "पण मंदिराकडं? काय काम आहे तिला तिचं मंदिराकडं?" तेव्हा पूर्वा चिडते आणि म्हणते, "आजपर्यंत तुम्हाला एक काम सांगितलं होतं. तुम्ही कोणतं केलंय का? तुम्हाला सांगितलं होतं त्यांचे फोटो पाठवा. ते देखील तुम्ही पाठवू शकला नाहीत. किमान आत्ता जे सांगते ना ते करा. हे जर का केलं तर तुमचा मोठा फायदा मी करून देईल," असं तिला सांगितलेलं असतं. तेव्हा माया म्हणते, "मोठा फायदा नक्की खरंच का?" तेव्हा ती म्हणते, "हो, मी खरं बोलत असते. तुमच्यासारखं काही बोलायची मला सवय नाहीये. आगळ-पगळ माझ्याशी अजिबात बोलत जाऊ नका. मी सांगते तेवढं करा. मंजूला तुम्ही आज मंदिराकडे घेऊन येणार आहात, दॅट्स इट," असं तिनं बोललेलं आहे. आता इकडं मायाला कळत नाही होय म्हणावं का नाही म्हणावं. कारण आता मंजू आपल्याबरोबर येऊ शकते का नाही तिला माहिती नाहीये. पण आता इकडं पूर्वाने तिला हुकूम सोडलेला आहे. तेव्हा ती म्हणते, "बरं ठीक आहे, मी प्रयत्न करते." पूर्वा म्हणते, "प्रयत्न नको आहेत मला. 100% तुम्ही आज तिला मंदिरात घेऊनच यायचं आहे." आणि त्यानंतर तिनं फोन ठेवून टाकलेला आहे. आणि मग मायाने देखील ठरवलंय, की आपण मंजूला मंदिराकडे घेऊनच जायचंय. आता मंदिराकडे कसं न्यावं हे तिला कळत नसतं. म्हणून ती सत्याला म्हणते, "अरे सत्या, मला असं वाटतंय मंजू ना घरामध्ये एकटीच असते. जरा आपण तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे." सत्याला कळतच नाही, की आज मम्मीला काय झालंय. तो म्हणतो, "नक्की आज सूर्य कुठून उगवलाय ते मला कळत नाहीये." तेव्हा सपना म्हणते, "अहो असं नाही, ऐका, हे बघा सत्याभाऊजी, आम्हाला पण वाटतं त्यांच्याविषयी प्रेम, पण आम्हाला जरा जास्त काम पडतं ना, म्हणून आम्हाला कधी-कधी राग येतो." सत्या म्हणतो, "तुम्हाला काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोलत जा. असं झाकून-झाकून बोललेलं मला कळत नाही." तेव्हा लगेच माया म्हणते, "अरे सत्या, मला असं वाटतंय मंजूला आम्हाला मंदिरात घेऊन जायचं आहे. जरा तिकडं गेलं तर तिचे देखील पाय मोकळे होतील. तिला देखील बरं वाटेल म्हणून आम्हाला तिला मंदिरात न्यायचं आहे." खरं सत्याला तर ही गोष्ट पटलेलीच नसते. पण आता सत्या म्हणतो, "मंदिरात तुम्ही जाणार आहेत म्हणल्यानंतर एकदा तिचा देखील सल्ला घ्या.
आता लगेच मंजू मग सत्याला म्हणते की असू दे, आम्ही जाते त्यांच्याबरोबर, त्यांना देखील बरं वाटेल आणि मला देखील बरं वाटेल. किती दिवस झालं मी घरामध्येच आहे. जर का मंदिरात गेलं तर मला देखील शांत वाटेल, असं ती सत्याला म्हणते. खरं तर सत्याला पटलेलं नसतं, पण ती कानात सत्याला सांगते की जर का मी मंदिरात गेले नाही तर यांना माझ्या अंध होण्यावर, माझ्या दृष्टी नसण्यावर शंका येऊ शकते, म्हणून मी जाते. तेव्हा लगेच मम्मी साहेब म्हणतात, "बघ, आता ती तुला सांगते ना जाते म्हणून, तर तुला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही काय तिला खाऊन टाकणार नाही सत्या. आम्ही देखील माणसंच आहोत. आमच्याबरोबर आली तर काय तोटा होणार नाही तिचा." असं मम्मी साहेब गोड-गोड बोलू लागतात. तेव्हा सत्या म्हणतो, "ठीक आहे, आता मंजू स्वतः येते म्हणते म्हणली ना, म्हणून मी तिला जवळ तुमच्याबरोबर पाठवतोय. पण एक लक्षात ठेवा, तिकडे गेल्यावर काहीही गडबड करायची नाही." तेव्हा मम्मी साहेब म्हणतात, "तू काही काळजी करू नको. आम्ही काहीच गडबड करणार नाही." आता मम्मी साहेब, माया आणि मंजू हे आता मंदिराकडे गेलेले असतात. मंदिराच्या समोर त्यांनी गाडी थांबवलेली असते आणि तिघेही त्यातून उतरलेले असतात. जेव्हा तिघे उतरतात, तेव्हा मंजूला एका गोष्टीची खरंच शंका आलेली असते. कारण त्या एवढ्या गोड-गोड का बोलतायत? मंजू इकडं-तिकडं पाहते, तेव्हा तिला दिसते ती म्हणजे पूर्वा. पूर्वा हे तिच्याकडे लपून पाहत असते. मंजूला शंका येते, की पूर्वा माझ्याकडे लपून का पाहतेय? नक्कीच काहीतरी इथं घोटाळा आहे. नक्कीच काहीतरी भानगड आहे, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो. आणि तेवढ्यात माया आणि सपना तिला म्हणतात, "तू इथंच थांब, लगेच आम्ही तिकडून येतो आणि तुला नंतर मंदिरात घेऊन जातो." आणि त्या दोघी निघून जातात. माया आणि सपना निघून गेलेल्या आहेत म्हणल्यावर तर मंजूला अजूनच जास्त शंका वाटू लागते आणि मंजू जरा इकडं-तिकडं पाहू लागते. तर तिला कळतं, की पूर्वा तिच्याकडं लक्ष ठेवूनच आहे. यामध्ये काहीतरी काळं-बेरं आहे असं तिला वाटतं आणि आता ती मंदिराकडं हळू चालू लागते. तेवढ्यात समोर तिला आर्यन दिसलेला आहे. आर्यन हसत-हसत तिच्याकडे पाहत असतो. आता तिला वाटत असतं, की याच्या नरडीचा पटकन जाऊन घोट घ्यावा. कारण आर्यनला दिसल्याबरोबर तिची अक्षरशः तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. तिनं हात करकचून दाबायला सुरुवातच केलेली असते. तेवढ्यात तिला कळतं, की हे मोठं षडयंत्र आहे. आपल्या विरोधात ट्रॅप रचला जातोय. आर्यनला आपण जर का बघितलं, तर आपण अंध नाहीयेत हे पूर्वाला समजणार आहे. लगेच मंजू सावध झालेली आहे. तिनं आर्यनला पाहून न पाहिल्यासारखं केलेलं आहे. तिच्या डोक्यात एक विचार येतोही, याला जर का आपण आत्ताच्या आत्ता पकडलं तर? पण तिचं मन म्हणतं, नको, आत्ता आपल्याला हा पकडता येणार नाही. हा आपल्याला ढकलून निघून जाऊ शकतो. आणि त्यानंतर जेव्हा ती मंदिरात जाते, तेव्हा आर्यन अक्षरशः तिच्या जवळ येतो, इतक्या जवळ येतो, की तिला धडकतो आणि मंजू त्याला म्हणते, "अहो, मला दिसत नाही म्हणून तुम्हालाही दिसत नाही का?" इतकं गोड बोलून तिने अक्षरशः त्याला सोडून दिलेलं असतं. तेव्हा पूर्वा ही सगळं पाहते आणि पूर्वाची आता खात्री पटलेली आहे, की मंजूची दृष्टी गेलेली आहे. मंजूने अतिशय चालाखीनं पूर्वाचं जे काही षडयंत्र होतं, ते तिच्यावरच उलटवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक